नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लेहमध्ये सैनिकांसोबत होळी साजरी केली आहे. यावेळी संरक्षण मंत्र्यांसोबत लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि जनरल ऑफिसर कमांडिंग फायर अँड फ्युरी कॉर्प्स लेफ्टनंट जनरल रशीम बाली उपस्थित होते. यावेळी सैनिकांना संबोधित करताना संरक्षण मंत्री यांनी मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी खडतर भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानात सेवा देत असल्याबद्दल सैनिकांच्या शौर्याची, दृढ निश्चयाची आणि त्यागाची प्रशंसा केली आहे. भारताची विदेश नीती चांगलीच यशस्वी होऊ लागली आहे. पश्चिम आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये भारताची जादू दिसू लागली आहे. भारत आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच चर्चा झाली आहे. या चर्चेत तालिबान सरकार इराणमधील चाबहार पोर्टमध्ये 3.5 कोटी रुपये गुंतवणूक करण्यावर सहमती झाली आहे. हुरून इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाली आहे, ज्यात 270 नवीन श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. चीन आणि ब्रिटनमधील श्रीमंतांच्या संख्येत घसरण झाली आहे. ही आकडेवारी आर्थिक विषमता दर्शवते, असे जगभरातील श्रीमंत व्यक्तींची अधिकृत यादी प्रकाशित करणाऱ्या हुरून ग्लोबलचे अध्यक्ष रूपर्ट हुगवर्फ यांनी सांगितलंय. हिंदुस्थानने बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर मोठा परिणाम झालाय. त्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझू यांनी त्यांच्याच देशात नाराजीचा सामना करावा लागतोय. अशातच आता मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मोइझू यांच्यावर निशाणा साधत हट्टीपणा सोडून हिंदुस्थान सोबतचे संबंध सुधारण्याचा सल्ला दिलाय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना होळीच्या शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडिया साईट एक्सवर एक निवेदन शेअर करत त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्यात. अँथनी अल्बानीज म्हणाले की होळीच्या शुभेच्छा ऑस्ट्रेलिया. होळी हा रंग, प्रेम आणि आनंदाचा उत्सव आहे. वाईटावर चांगल्याचा विजय हा संदेश सर्व ऑस्ट्रेलियन लोकांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी अल्बानीज यांनी 2023 मध्ये अहमदाबादमध्ये होळी साजरी केल्याची आठवणही सांगितली आहे. पाकव्याप्त काश्मीरचे लोक स्वतः भारतात विलीन होण्याची मागणी करतात. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलाय. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान राजनाथ सिंग यांनी हे भाष्य केलंय. आघाडीची मायनिंग कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या वेदांत कंपनीने अजून $6 अब्ज गुंतवणूक करण्याचं ठरवलंय. वृत्तसंस्थेने म्हटल्याप्रमाणे अॅल्युमिनियम, झिंक, स्टील, तेल, गॅस अशा विविध उत्पादन घेणाऱ्या वेदांत कंपनीने $6 अब्ज उभे करण्याचं ठरवलंय. गुंतवणूकदारांच्या बैठकीत कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जारी करत असतात. यातच भाजपने आपल्या 111 उमेदवारांची 5वी यादी नुकतीच जाहीर केली. यात पक्षाने रामायण या लोकप्रिय टीव्ही मालिकेत प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनाही मेरठमधून उमेदवारी दिली आहे. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या राजीनाम्यानंतर आता येथील देशाची कमान तरुणांच्या हाती सोपवली जाणार आहे. सायमन हॅरिस यांची पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याची तयारी आहे. त्यानुसार आता हॅरिस देशातील सर्वात तरुण पंतप्रधान बनणार आहेत. 37 वर्षीय सायमन सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. वराडकर यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर सायमन हॅरिस यांना पंतप्रधान बनण्याची आणि फाईन गेल पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. हॅरिस यांना पंतप्रधानपदासाठी पक्षातील बहुतांश सरकारांचा पाठिंबा मिळालाय. गोंदियामधून मोठी बातमी समोर येते. पोलिसांनी शहरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. देशी कट्टा, 4 तलवारी आणि एका गुप्तीचा या शस्त्रांमध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणूक आणि होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शहरातील गौतम नगर, कुंभारे नगर आणि छोटा गोंदिया परिसरात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. उज्जैनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये उज्जैनच्या महाकाल मंदिरात आज भस्म आरती सुरू असताना गर्भगृहात आग लागली. या आगीमध्ये मंदिराच्या पुजाऱ्यासह 5 जण होरपळले. या आगीच्या घटनेत जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. भस्म आरतीच्या वेळी अबीर गुलाल लावला जात असताना ही घटना घडली.
पीठ घेण्यासाठी आलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायली लष्कराने पुन्हा एकदा गोळीबार केलाय. ताज्या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकन मीडिया CNN च्या वृत्तानुसार गाझा शहरातील अल कुवैत एड पॉइंटवर भुकेने व्याकुळ शेकडो पॅलेस्टिनी पीठ घेण्यासाठी रांगेत उभे होते. त्यानंतर इस्रायली सैनिकांनी मशीन गनने हा गोळीबार सुरू केला. मॉस्कोमधील कॉन्सर्ट सिटी हॉलमध्ये शनिवारी 23 मार्च रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने जग हादरलं. यामध्ये 137 नागरिकांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी 4 दहशतवाद्यांसह 11 जणांना अटक केली आहे. या हल्ल्यातील 4 संशयितांना कोर्टात हजर केलं असता 3घांनी गुन्हा कबूल केलाय. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलंय. पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या 12 चौक्या उद्ध्वस्त केल्यात. अफगाण तालिबान आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या आतंकवादी संघटनांचे 30 सहस्रांहून अधिक आतंकवादी कमांडर हाफिज गुल बहादूरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याची छावणी मीर अलीपर्यंत पोहोचले. अभिनेत्री मृणाल दुसानीज माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र लग्नानंतर ती पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाली होती. परंतु 4 वर्षांनंतर पुन्हा ती भारतात परतलीये. नाशिकमधील फोटो शेअर करत तिने ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. तसेच आता ती भारतातच राहणार आहे. याशिवाय ती पुन्हा सिनेसृष्टीत कमबॅक करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.